ऍक्च्युली फर्स्ट टाइम दिग्दर्शन असल्यामुळे प्रत्येक जण वेगळी स्टोरी शोधत असतो की, आणि ही एक वेगळी लव्ह स्टोरी. प्रत्येकाच्या आपल्या भावना असतात ज्या की एखादी मुलगी आवडू लागते, मग सगळं स्लो व्हायला लागतं, आणि त्या प्रकारे त्या भावना अशा चित्रपटामधून मी व्यक्त केल्यात, ज्या की प्रत्येक जनरेशन म्हणजे मोठी पिढी असू दे, आपले तरुण कॉलेजचे असते, शाळेची लोक असेल, तर सगळ्यांना ते जरूर आवडेल. नक्कीच प्रेम ही भावनाच अशी आहे की सगळ्यांना आवडेल अशीच आहे. पण मला वाटतं या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही आजच्या पिढीला थोडंसं मागे घेऊन जाणार आहात. तर यासाठी तुम्ही काही वेगळे काय म्हणता येईल त्याला, सेट वेगळा डिझाईन केला किंवा काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले की तो काळ दाखवण्यासाठी काय काय करावं लागलं? तो काळ दाखवण्यासाठी बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यावेळेस आपण जुन्या काही गोष्टी असायच्या त्यावेळेस गोल्ड स्पॉट नावाचं एक ड्रिंक मिळायचं. तर अशा काही गोष्टी ज्या आपल्याला आठवला किंवा आपल्याला दिसल्या तरी आपण त्या भावनेमध्ये जातो. तर जुने सेट्स असेल, जुन्या गाड्या असतील, अशा बऱ्याच जुन्या गोष्टी दाखवून आपण त्या काळापर्यंत लव्ह लेटर्स सगळंच पूर्ण पॅकेज या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळेल. क्या बात आहे. आणि निर्माते म्हणून या सिनेमासाठी या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या का? काय काय गोष्टी निर्माते म्हणून तुम्हाला द्याव्या लागल्या या सिनेमासाठी? मला तसं खरं तर अजिंक्य सरांनी मगाशीच सांगितलंय, निर्माते खूप कमी बोलतील किंवा बोलणारच नाही, कारण त्यांचं काम जे होतं ते म्हणजे सिनेमाच्या पाठीशी उभं राहणं, जे त्यांनी केलेलं आहे. तरी पण आजच्या दिवशी प्रमोशनला येऊन सिनेमा पोहोचलाय, सो काय सांगाल? बस खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. प्रतिसाद मिळावा एवढाच. सॉरी, मोठा प्रतिसाद मिळावा. मिळणार मिळणार मिळणार. मला वाटतं निर्माते पहिल्यांदाच जास्त काही बोलायचं नाही हे ठरवलेलं त्यांनी. असे काय प्रॉब्लेम नाही मोबाईलमध्ये. वेल, पण आपण खरंच एका चांगल्या सिनेमाशी असोसिएट झालात, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा प्रवास तुमचाही इथून पुढे सुरू राहू दे आणि अशाच छान छान सिनेमांना घेऊन तुम्ही आम्हा सगळ्यांना भेटावं ही इच्छा आणि हीच शुभेच्छा. यश, छान वाटलं पहिल्यांदा सिनेमा करताना अजिंक्य बरोबर. सगळ्या टीमचे खूप खूप आभार. थँक्यू सगळ्या आलात. थँक्यू सो मच. पहिल्यांदाच इतकी युनिक स्टोरी बनवली आहे आणि डिरेक्टर सरांनी खूप जास्त एफर्ट्स घेतले जे वी कांट इमॅजिन, पण तुम्हाला ते कळेलच. फक्त कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच. नक्कीच सगळ्यांचा सपोर्ट या सिनेमासाठी असणार आहे. मी खरंच परत एकदा हे सांगते की निर्माते म्हणून कदाचित त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, पण आज ते ज्या शांततेत उभे आहेत, आपणही तितकाच उत्साहात प्रतिसाद देऊयात या सिनेमासाठी. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात त्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा. प्लीज बी सीटेड. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. खूप भारी वाटलं आता टीजर बघून, पडद्यावरती एवढा रोमांस बघून. यार अजिंक्य, मला का नाही करू दिलास या रोमांस? नेक्स्ट फिल्म मध्ये करूया. या फिल्म मध्ये मी हा जो रोमांस जिथे घडतो जाधव वाड्यात, त्या वाड्याची मी मालकीण असते आणि हे सगळं बघून आमची जी धुसफूस होत असते ती सगळी फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि असोसिएट कसं झालंय हे मला आता आठवत नाहीये ऍक्च्युली, कारण बराच वेळ गेलाय. पण ही फिल्म येते याचा खूप आनंद होतोय आणि इतकी कलरफुल, सगळ्यांचीच खूप मेहनत आहे, पण ही फिल्म इतकी छान दिसतीये ती योगेश दादामुळे. सो थँक्यू योगेश कोळीसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सो खूप छान वाटते. थँक्यू. मीरा, तू खूप छान दिसतेस आणि आता आम्ही गाण्यातही पाहिलंय, टीजरमध्ये देखील पाहिलंय. सो माहिती होतं की आपल्याला असा एक रोमॅन्स करायला मिळणार आहे या भूमिकेतून. सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार. अजिबात नाही रोमॅन्स, लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल, प्रत्येक वेळेस मी विलनचेच काम केलेले आहेत. सो हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे. या मूवीमध्ये मी श्रीकांत सरांबरोबर रोमॅन्स करतेय आणि अजून किती चिडवणार आहेत. ठीक आहे. अजिंक्य, तुझे खूप खूप धन्यवाद. या चित्रपटामध्ये मला तू काम करण्याची संधी दिली आहेस, कारण आता मी काही चित्रपट करते, वेब सिरीज करते, पण त्यापेक्षा हा रोल
खूपच वेगळं आहे आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं. सो हे कम्प्लीट होतंय याच्यामुळे. आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे. खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं आहे. सो 31 जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा. चित्रपटगृहात जाऊन नक्कीच हा सिनेमा. चित्रपटगृहात जाऊन. आनंदा कारेकर, आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार? म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात. म्हणजे गणित, भूगोल, तसे पीटीचे सुद्धा मास्तर असतात. ते सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात. म्हणजे शरीरयष्टीची पिळदार असते अशी मी एक भूमिका याच्यात पीटीच्या मास्तरांची, पवार मास्तरांची करतोय. आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत. तुम्ही टीजर पाहिलेलाच आहात. त्यामुळे म्हणजे ही आता माझी सुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी आशा करतो, पिळदार शरीरयष्टीची. आणि ज्या सिनेमाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता अजिंक्यने ही फिल्म केलेली आणि त्याची पहिली फिल्म असून सुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला टीजर बघितल्यानंतर कळेलच. बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे. आता तेच काय परत बोलायचं. आणि खूप छान फिल्म आहे. 31 जानेवारीला रिलीज होते. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म आवर्जून बघा. तुम्हाला त्यातलं वेगळे पण बघायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना, आपल्या यंग जनरेशनला आपल्याला 10-10, 15-15 वर्ष मागे जाऊन जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं मगाची त्यांची घटना की म्हणजे पाठलाग करायचा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं. म्हणून निदान त्यासाठी तरी ही फिल्म बघा जुन्या गोष्टी आठवण्यासाठी. नक्कीच. आणि आपली भूमिका ज्याबद्दल आपण सांगितलंय ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच. पिळदार पीटीचे शिक्षक आहात आपण. तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी, या सिनेमासाठी देखील. श्रीकांत सर, आत्ताच आम्ही आपला एक कम्प्लीट वेगळा अवतार या सिनेमामार्फत, या गाण्यातून, या टीजर मधून पाहिलाय. सो तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं? माझ्यासाठी नाचणं हे जरा अवघडच होतं, पण नाचणं नाही, प्रेमात काही करावं लागतं. तर ते त्यातलं जी प्रेमाची गोष्ट आहे ही सगळी ही आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचा इतिहास काढून बघितला, म्हणजे आत्ताच जाऊ दे, आत्ताची हल्लीची पिढी म्हणजे काय ब्रेकअप आणि जेवलीस का याच्यामध्ये अडकलेले. पण त्याच्या थोडंसं मागे जाऊन की 90s मध्ये काय घडत होतं, तर हे नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय. वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या म्हणजे मला वाटतं की हा इथे बसलेल्यांपैकी 100% लोकांचा हा अनुभव आहे. प्रत्येकाचाच कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो, कोणतरी आवडत असते किंवा आवडत असतो किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी. तर त्या घेऊन आपण जगत असतो. आपल्याला पुढे भेटेल की नाही माहित नाही. मला आता आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता. माहिती नसतं की आपल्याला पुढे यांच्यावर काम करायला मिळेल की नाही किंवा भेटेल की नाही इथपासून. तर तसं काही होऊन जातं. पण काही अप्रोचेबल असतात, पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात. तर त्या या चित्रपटांमध्ये नेमक्या टिपलेल्या अजिंक्यने. आणि अजिंक्यचा जो पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे. त्याच्याकडे जाऊन त्याच्याच होम थिएटरवरती मी बरेच चित्रपट बघितलेले की त्याचा अभ्यास म्हणून असं म्हणून. आणि त्याच्या प्रत्येक फ्रेम बद्दल किंवा एकूणच त्या चित्रपटाच्या नॅरेशन बद्दल तर त्यांनी नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या की मला काय हवंय, कुठला काय दाखवायचा आहे आणि त्याच्यातल्या नेमक्या तुम्ही काय प्रक्षेपित करायला पाहिजे. आणि योगेश सर तर म्हणजे जादूगार आहेत. ते त्यांच्या डोळ्यातनं आम्ही दिसणार आहोत. त्यांनी आम्हाला खूप छान छान फ्रेम्स तुम्हाला त्याच्यावरूनच मी वेडा झालो की मी एवढा भारी दिसतोय असं म्हणून किंवा मी आहे असं इथपर्यंत फरक पडावा. कारण आणि गाणी तर काय सांगायचं, म्हणजे ते गुलाबी गुलाबी ते तेव्हा नाचताना काय खूप काही वाटलं नव्हतं. कारण तेव्हा म्हणजे हे होतं ना की अरे बापरे ही स्टेप चुकली तर वगैरे, आणि सगळं स्लोमो आणि 48 फ्रेम्स आणि काय 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 ह्याच्यामध्ये अडकणं होतं. पण मीरा सारखी सहकलाकार, वीणा सारखी सहकलाकार असतं की ते वीणाच्या तालावर नाचले आणि मीराने तालावर नाचवलंय. तर असे सहकलाकारांबरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते. आणि पुन्हा चित्रपट ही काय कोणा म्हणजे एकट्याचं हे नाहीये, हे समूह कलाकृती आहे. जो तो आपलं दान टाकत राहतो आणि सगळ्यांचं दान जेव्हा पडतं त्यावेळेसच चित्रपट हिट होतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा इलू नावाचा चित्रपट 31 जानेवारीला म्हणजे 2025 मधला हिट चित्रपट असेल. त्यामुळे
1998 ची ही फिल्म पण 2025 मध्ये आपल्याला बघायला सगळ्यांनाच आवडेल. आणि या फिल्मचं जे खास आकर्षण आहे या सिनेमातून जी एक गोड असा चेहरा, ग्लॅमरस चेहरा मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करतोय एली अब्राम यांना देखील आपल्याला आता स्टेजवर इन्व्हाइट करण्याची वेळ आलेली आहे. कारण मला माहिती आहे इतका वेळातच होतो की कधी यांच्याशी आपल्याला बोलता येईलच. सो लवकरात लवकर ही एंट्री इथे घडणार आहे, होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या सिनेमाचं खास आकर्षण एली अब्राम यांचं. एली, कॉन्ग्रेचुलेशंस. मराठी फिल्म इंडस्ट्री में आपकी एंट्री हो चुकी है. खरं तर नहीं, हाँ हाँ, बहुत बहुत धन्यवाद और सबको नमस्कार. सो मराठी में बात करना कितना, मेरे ख्याल से आपके लिए ज्यादा हार्ड नहीं रहा होगा. आप हो हार्ड वर्किंग, पैशनेट आपके काम को लेकर, हर बार नई नई चीजें आप सीखती हो. सो इस फिल्म के लिए आपको कितना एफर्ट्स लेना पड़ा? बहुत सारा एफर्ट्स एंड मतलब हमने अच्छे से प्लान किया है. जिंकिया हमारा डायरेक्टर जो है इस फिल्म का, अच्छे से प्लान किया है कि केदार जी जो मेरा टीचर था वो हमने बहुत सारे महीने में प्रैक्टिस किया है. वी प्रिपेयर्ड लाइक एटलीस्ट 6 महीने शायद शूट करने से पहले, बिकॉज आई वॉन्टेड द प्रोनाउंसिएशन टू बी करेक्ट. वो हमने मतलब शुरू से भी बोला. एक्चुअली जब हम ऑफिस में मिले तो अजिंक्या ने ये भी कहा कि एक बार आप ये मराठी लाइन बोल सकते हो, मुझे देखना है कि मतलब शुरू से बिना प्रैक्टिस आपका एक्सेंट कैसा है, कि यू नो कि इट शुड नॉट बी वेरी वेरी लाइक ओके कि इसको तो 1 साल लगेगा टाइप. सो काफी अच्छा था ना अजिंक्या? हाँ. सो उसके बाद भी प्रैक्टिस बिकॉज वी वर ऑल्सो वेरी क्लियर कि मुझे डब करना चाहिए, मेरी आवाज होना चाहिए. तो हमारा वो वीडियोस भी है. सो मतलब प्रूफ, सबूत है कि सच में मेरी आवाज है. मैं वो जो बोल रही है कि इम्पॉसिबल से पॉसिबल होऊ शकतं. वाव. ऍक्च्युली टीजर मध्ये पाहिल्यानंतर हे जे वाक्य आहे जे एलीच्या तोंडी आहे की इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं, मला वाटतं खऱ्या अर्थाने वो एली के लिए भी परफेक्ट सेंटेन्स है. बहुत परफेक्ट सेंटेन्स है. एंड शी डिड दॅट की आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये परफॉर्म केलेला आहे, वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत. सो आय थिंक इट सूट्स यू. इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं. पण आता आम्हाला देखील 2 वाक्य मराठीत ऐकायची आहेत. एक्चुअली हाँ, मतलब आई हैव रिहर्स मतलब कुछ लाइन्स, पर पता नहीं मतलब ऐसी, मतलब मैं ऐसी थोड़ा नर्वस हो जा रहा हूँ अभी. मतलब बट मुझे ये तो बोलना था कि देखो ब्लैकआउट हो रहा अभी. अरे यार, कोई नहीं, डायरेक्टर है आपके साथ खड़े. 1 सेकेंड, 1 सेकेंड, 1 मिनट. आप रिहर्स कर लो 1 सेकंड के लिए, ये कर लो. मैं तब तक अजिंक्य से कुछ पूछना चाहती हूँ की अजिंक्य सर, तुम्हाला एलीचं कास्टिंग करायचं हे पहिल्यापासून ठरलं होतं किंवा या रोलसाठी परफेक्ट कास्टिंग हेच आहे? सो कसं हे कास्टिंग झालं? ऍक्च्युली एक मिस पिंटो म्हणून कॅरेक्टर एली करतीये, तर त्यामध्ये आम्ही एक अशी कॅथलिक टीचर दाखवायची होती की जी गोवावरून आलेली आहे आणि ती शाळेत शिकवणार आहे. शाळेतली मुलं जी आहेत त्यांची जी जुनी इंग्लिशची टीचर आहे ती अशी मारधोड करणारी होती, म्हणजे ती कोणालाच आवडत नाही. आणि अशा शाळेत कॅथलिक कॉन्व्हेंट स्कूलची टीचर ज्यावेळेस शिकवायला येते त्यावेळेस पूर्ण शाळा तिच्या प्रेमात पडेल. तर असं कोण असेल? तर अशा वेळेस मला इन्स्टामध्ये एलीचा एक व्हिडिओ हिंदीमध्ये बोलताना दिसला आणि त्यावेळेस मी मनीषला बोललो की अरे ही आपल्याला चालेल का कास्टिंगला. मग तिथून पुढं आमचं पूर्ण प्लॅन झालं आणि एलीला कास्ट केलं. पण तुम्ही अप्रोच केल्यानंतर अवेलेबल होती एली फॉर फिल्म, और कसं म्हणजे सुरुवात केली? हा, एक 1-2 मंथ्स गेले, त्यानंतर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट वगैरे झालं आणि एली एक 10-15 दिवसात बोलली की मी ही फिल्म करतेय. क्या बात है. आणि मग सगळा हा कलाकारांचा एवढा ताफा सांभाळणं पहिलंच आपलं वेंचर असल्यानंतर तुम्हाला ते किती सोपं गेलं किंवा जड गेलं?
सगळ्याच कलाकारांनी ऍक्च्युली खूप सपोर्ट केला. म्हणजे श्रीकांत दादा असतील, मीरा असेल, वनिता असेल, आनंदा, सगळ्या कलाकारांनी पूर्ण मला सपोर्ट केलं की मी जे सांगेल, म्हणजे अगदी त्यांचेही काही करेक्शन असतील, असं सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं आणि ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळेलच 31 जानेवारीला. नक्कीच. आणि ही जी काही खोडकर मुलं जी तुम्ही आता सांगितलं की जी अजिबातच त्यांच्याबद्दल काय सांगणार आहात? यांना सांभाळायला लागलं? नाही, ह्यांनी खूप त्रास दिला सेटवर ऍक्च्युली. ते भूमिकेत होते म्हणजे भूमिकेत होते. ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी त्रास देणारा हा, याचं नाव राक्षस म्हणून हा कॅरेक्टर करतोय राकेश भिंतळे. तर याला सगळे राक्षस म्हणून पिक्चरमध्ये बोलतात. तर याचं कॅरेक्टर जे आहे एकदम टवाळ मुलगा की जो टीचर पटावी म्हणून चपटी बाबाकडे वगैरे असं नाही का त्याचं सजेशन असतात आपल्या कॅरेक्टरला. वेल मला वाटत एली मैं टाइम ले रही हूँ. आप अगर रेडी हो तो बता देना. ओके, जज मत करो. हाँ, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. सो हाँ, ये कहना था कि माझी पहिली मराठी फिल्म इलो इलो लवकरच तुमच्या समोर येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा प्लीज. 31 जानेवारी. हा, खूप छान, खूप छान. म्हणजे स्लो असेल पण परफेक्ट प्रोनाउन्सिएशन होतं आणि मला वाटतं नक्कीच मराठी ऑडियन्स खूप छान पद्धतीने वेलकम करतील तुला देखील आणि या सिनेमासाठी देखील खूप चांगला प्रतिसाद असेल. आणि याच शुभेच्छा देऊन मी आजचा या सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा इथे संपन्न झालाय हे सांगते आणि कलाकारांना विनंती करते इथेच थांबण्याची एक फोटो ऑपसाठी थोडे कहना चाहती हूँ कि फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच टू अजिंक्य वन मोर टाइम कि आपने मुझे ये स्क्रिप्ट ऑफर किया है और कि आप मुझे लॉन्च कर रहे हो मराठी फिल्म इंडस्ट्री में. एंड आई ऑल्सो वॉन्ट टू थैंक द एंटायर टीम, द एंटायर क्रू, ईच एंड एवरी एक्टर. मतलब जो वंडरफुल काम किया है इस फिल्म में, मुझे बहुत अच्छा लगा आप सबके साथ काम करना. एंड रियली जस्ट गॉड ब्लेस एवरीवन एंड थैंक यू सो मच. एंड या, थैंक यू. करते स्टेजवरच थांबा. आपल्या सगळ्या सिनेमाच्या टीम सोबत एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे. टेक्निकल टीमला मी सगळ्यांना विनंती करते कृपया त्यांनी स्टेजवर यावं. सिनेमाचे डीओपी, लेखक, संगीतकार रोहित सर, विजय गवंडे, ईपी, क्रिएटिव्ह डायरेक्टर मनीषजी, सगळ्या टीम. अजिंक्य सर प्लीज प्लीज प्लीज. या सिनेमाशी निगडीत प्रत्येक तंत्रज्ञांना मी मनापासून परत एकदा विनंती करते कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया त्यांनी जॉईन करावं. या संपूर्ण फॅमिलीचा एक आम्हाला फोटो हवाय. सो आय रिक्वेस्ट यू ऑल प्लीज सगळ्यांनी स्टेजवर या. सिनेमाचे निर्माते सगळ्यांना विनंती करते. इलू इलू 1998 या सिनेमाची संपूर्ण टीम. नई मराठी फिल्म में आप नजर आने वाले हैं. हाँ जी, कितनी एक्साइटेड है? थोड़ा सा किरदार के बारे में आपके फैंस को कुछ बताइए. बहुत एक्साइटेड हूँ क्योंकि ये मेरा डेब्यू है मराठी फिल्म में. एंड मैंने मराठी भी सीखा, मतलब अपने सारे डायलॉग्स मैंने खुद डब किया है और मैंने बहुत मेहनत किया है. मतलब हर डायलॉग, हर शब्द के ऊपर मैंने बहुत मेहनत किया है टू गेट द प्रोनाउंसिएशन करेक्ट. एंड हाँ, मतलब बहुत अच्छा लगा मुझे टू डू दिस फिल्म. स्क्रिप्ट बहुत प्यारा है, एक रोम कॉम फिल्म है जो मतलब फैमिलीज देख सकते हैं, सब देख सकते हैं, मतलब एकदम एंजॉय कर सकते हैं. एंड आई एम वेरी ग्रेटफुल टू माय डायरेक्टर अजिंक्य कि उन्होंने मुझे देखा और मतलब मेरा वीडियो देखा इंस्टाग्राम पे जो मैं हिंदी में बात कर रही हूँ और ऐसा लगा कि मतलब मुझे लगता है कि एलिस द चॉइस फॉर मिस पिंटो. एंड मुझे अप्रोच किया है.
So yeah, I'm very grateful for that because I enjoyed shooting for this film. एंड मैं उम्मीद करती हूँ कि ऑडियंस को भी अच्छा लगेगा मेरा डेब्यू और मेरा मराठी 31 जनवरी को रिलीज़ हो रहा है 2025 एंड इलू इलू 1998। जब आपको पहली बार अप्रोच किया तब क्या रिएक्शन था? क्या मराठी मतलब आएगी या नहीं आएगी, मतलब ऐसा कुछ दिमाग में चल रहा था? मेरा रिएक्शन था कि ओह अच्छा, मतलब एक मराठी स्क्रिप्ट है, तो मैंने बस ऐसे सोचा कि चलो पढ़ लेते हैं, क्योंकि मैं हमेशा स्क्रिप्ट्स पढ़ लेती हूँ फिर उसके बाद मैं जज करती हूँ, मतलब एक डिसीजन लेती हूँ। तो जैसे मैंने पढ़ा तो मैंने जो भी है कहानी के अंदर, मैंने ऐसा कुछ थोड़ा सिमिलर भी एक्सपीरियंस किया है जी लाइफ में। सो वो एक कनेक्शन भी हुआ है और मैंने बोला वाओ ओके, ये तो मतलब बहुत प्यारा है एंड अच्छा लगा मुझे। फिर मैंने मतलब ऐसे बैठ के सोचा कि मराठी में कर पाऊँगी मैं, और फिर मैं तो मतलब चैलेंजेस बहुत पसंद करती हूँ एंड या आई डोंट सी इट बीइंग रॉन्ग कि अगर आपको स्क्रिप्ट अच्छा लगा, अगर आपको आपका कैरेक्टर जो है पसंद आया तो मतलब क्यों ना करें। मतलब वर्स्ट कम्स ऑडियंस को अच्छा नहीं लगेगा, लेकिन हमने तो कोशिश किया है और अच्छा भी लगा, मतलब एंजॉय किया है प्रोसेस का पूरा। सो हाँ, मैंने बस डिसाइड किया है कि मुझे करना है ये फिल्म एंड या मैं बहुत खुश हूँ एंड मैं एक्साइटेड भी हूँ कि ऑडियंस का रिएक्शन क्या होगा। एंड क्या कहना चाहेंगे अपने फैंस को? जी ये कहना चाहूँगी कि प्लीज़ ये फिल्म देख लीजिए 31 जनवरी को 2025 एंड एंजॉय करो, फैमिली के साथ जाइए, दोस्तों के साथ जाइए, मतलब क्लासमेट के साथ जाइए और बस मतलब बैठ के पॉपकॉर्न के साथ और एंजॉय करो इस फिल्म को। और आपका बहुत सारा मतलब ढेर सारा प्यार दे दीजिए एंड मराठी में मतलब मैं कोशिश करूँगी बोलने के लिए कि माझी पहिली मराठी फिल्म इलू इलू लवकरच क्या आहे वो शब्द तुमच्या समोर येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहाल प्लीज। थँक्यू।